प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आज पुन्हा एकदा त्याच्या वचनातून बोलण्याची संधी तो मला देते. आजच्या म्हणण्यासाठी जो शास्त्रभाग मी निवडला आहे तो आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 38 ते 42 हे वचन मी आपणासाठी वाचते. चिन्ह दाखविण्याबाबत त्याला केलेली विनंती व 30 त्याचा नकार. तेव्हा शास्त्री व परुषी यातून कोणी म्हटले की गुरुजी, आपल्या हातून झालेली चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यास उत्तर दिले, दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसं योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवतील, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वकीयांमध्ये परमेश्वराचे सेवा कार्य सुरू केले, त्यावेळी त्याने अनेक अद्भुत अशी कृत्य केली, अनेक अद्भुत चमत्कार केले. वचनाद्वारे, उपदेशाद्वारे, दाखल्यांद्वारे परमेश्वराची जी प्रीती आपल्यावरती आहे ती त्याने आपल्याला वेळोवेळी समजावून सांगितली. तसेच तो जो अखिल विश्वाचा निर्माण करता, दयाळू, कृपाळू, न्यायी असा जो परमेश्वर आहे, त्याविषयी तो सतत उपदेश करत असे आणि स्वर्गाचे राज्य हे कसं मिळवायचं हेही ते लोकांना शिकवित होता. आणि तरी सुद्धा लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जे पुष्कळ लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा उपदेश ऐकण्यासाठी, आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी, तारण प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या मागे जात होते, उलट त्यांना पाहून त्यावेळचे जे शास्त्री परुषी ते येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याचा सतत प्रयत्न करत होते. स्वतःला ते त्यापेक्षा धार्मिक समजत होते आणि येशू ख्रिस्त त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या शिकवणीमध्ये कुठं चुकतो का हे पाहण्याचा ते सतत प्रयत्न करत होते, जेणेकरून त्याला दोषी ठरवलं जाईल, न्यायसभेत त्याला उभं केलं जाईल आणि त्याद्वारे त्याला काहीतरी शिक्षा मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून ते येशू ख्रिस्ताच्या मागे जात होते. येशू ख्रिस्ताने त्यांच्या देखत आपल्या 3.5 वर्षाच्या कार्यामध्ये
अनेक अद्भुत चमत्कार केले, आंधळ्यांना दृष्टी दिले, लंगडे बरे केले, जे कुष्ठरोगी होते त्यांना शुद्ध केलं, जे अशुद्ध आत्म्याने पछाडलेले होते त्यांच्यातून ते अशुद्ध आत्मे काढले, निरनिराळ्या प्रकारचे आजार त्याने बरे केले. एवढंच नव्हे तर मृत व्यक्तींना सुद्धा त्याने जिवंत केलं. आणि तरी सुद्धा हे पाहून शास्त्री पुरुषी त्याला म्हणत आहेत की आपल्या हातून चिन्ह पाहण्याची आमची इच्छा आहे. आणि त्यावेळेला येशू त्यांना उत्तर देत आहे की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी ही चिन्ह मागते, पण योनाच्या चिन्हा वाचून तिला दुसरं चिन्ह मिळणार नाही. प्रियांनो, जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना चिन्हांची गरज नाही. परंतु जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही व त्यांच्याकडून चिन्ह चमत्काराची अपेक्षा करतात, अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त दुष्ट आणि व्यभिचारी पिढी म्हणत आहे. आज कित्येक पिढ्या आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते. तारणारा म्हणून आम्ही त्याचा स्वीकार केला आहे आणि तो किती चांगला आहे याचा अनुभव सुद्धा आम्ही जीवनामध्ये प्रत्येक क्षणी घेत आहोत. कारण त्याच्याच कृपेने आम्ही रोज श्वास घेत आहोत, सुखी समाधानी असं जीवन जगत आहोत. तरी आम्ही या दुष्ट व्यभिचारी पिढीसारखे आहोत का याचा विचार करण्याची आज गरज आहे. पुष्कळदा आम्ही प्रार्थना सभेला जातो, मोठमोठ्या मीटिंग्ज अटेंड करतो आणि त्या ठिकाणी पुष्कळ लोक येतात की जे चमत्कार पाहण्यासाठी येतात, जे त्या ठिकाणी संदेश देतात, त्यांच्याकडून प्रार्थना करून घेतात आणि जर चमत्कार घडला नाही तर ते विश्वास ठेवत नाहीत. काही लोक असेही असतात जे त्या ठिकाणी काहीतरी नवस बोलतात, मी परीक्षेत पास झालो तर असं करण, मला नोकरी मिळाली, मला घर मिळालं, मला प्रॉपर्टी मिळाली तर मी चर्चला येईल किंवा अमुक अमुक मी दान देईन. आणि प्रभू ईश्वर त्यावेळेला ते विश्वास ठेवतात, पण जर या गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या नाही तर ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला हे सांगू द्या की प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यास आम्हाला चिन्हांची गरज नाही, तर मनापासून त्याच्यावर विश्वास ठेवण्याची, त्याची भक्ती करण्याची, त्याची प्रार्थना करण्याची, त्याच्या सानिध्यात राहण्याची, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 वचन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पौल म्हणतो, विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयी भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री आहे. आमच्या ठाई विश्वास हवा. आमच्या ठाई जरी आम्ही पाहत नाही परमेश्वराला तरी आमच्या ठाई तो विश्वास, तो भरोसा म्हणजेच न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल खात्री आहे. शेतकरी ज्या वेळेला बी पेरतो तेव्हा ते लगेच पीक होऊन बाहेर येत नाही, पण त्याला खात्री असते की थोड्याच दिवसामध्ये या बियांना अंकुर फुटतील आणि पीक आलेलं माझ्या शेतात दिसत. तसंच देव दिसत नाही आपल्याला, स्वर्ग दिसत नाही, पण आपण विश्वास ठेवतो, खात्री बाळगतो व अंतःकरणाने
विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही अनुभव घेतो की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. नोहाने पाऊस कधी पाहिला नव्हता, पण त्याने देवावर विश्वास ठेवून तारू बांधलं. अब्राहमाने वय नसताना सुद्धा परमेश्वर मुलगा देईल यावर विश्वास ठेवला आणि वाट पाहिली आणि तो आशीर्वादित झाला. मोशेने सुद्धा अदृश्य अशा देवावर विश्वास ठेवला आणि मिसर देश सोडले. प्रियांनो, जीवनात परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावर विश्वास ठेवा. कधी कधी आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यास उशीर होतो, तरी धीर सोडू नका. विश्वासात दृढ राहा. लक्षात ठेवा, विश्वास हा भीतीवर नेहमीच विजय मिळवतो. निनवेचे लोक देवापासून दूर गेले होते. अनितीचे पापी जीवन ते जगत होते, व्यभिचार करत होते आणि त्यामुळे परमेश्वराला त्यांचा राग आला आणि त्याने ठरवलं की या निनवे शहराचा आपण नाश करू. योना 1:1 मध्ये आपण पाहतो की आणि म्हणून तो योना संदेश त्याला म्हणते, उठ, त्या निनवे शहराला जा, त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आलेली आहे. परमेश्वर या सर्व गोष्टी निनवेच्या पाहत होता. त्या लोकांचं परीक्षण करत होता. परंतु जेव्हा त्याला असह्य झाले ह्या लोकांचं पाप पाहून, तेव्हा त्याने ठरवलं की यांचा नाश करणं हे योग्य आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, क्षमाशील आहे. पाप केल्याबद्दल तो शिक्षा देतो, परंतु तरी सुद्धा शासन करण्या अगोदर तो आम्हाला सुधारण्याची संधी देतो, पश्चातापाची संधी देतो, वाईट गोष्टींपासून परावृत्त होण्याची संधी देतो. पण आम्ही जर याला प्रतिसाद दिला नाही तर मात्र आमचा नाश हा ठरलेला आहे. असं म्हणतात की स्पेनमध्ये एक पुतळा आहे आणि तो धावण्याच्या स्थितीमध्ये उभा आहे. त्याच्या डोक्यावर मागून टक्कल आहे आणि पुढे त्याच्या केसांचा आंबाडा बांधलेला आहे. तो कपाळावर दिसतो आणि खाली त्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले व तो पुतळा त्याची काय उत्तर देतो हेही त्या ठिकाणी लिहिलेले. पहिला प्रश्न असा आहे, तू कोण आहेस? आणि त्याचं उत्तर आहे, मी संधी आहे. दुसरा प्रश्न आहे, तू धावण्याच्या स्थितीमध्ये का आहेस? त्याचं उत्तर आहे की संधी ही कोणासाठी थांबत नाही, संधी सदैव धावत असते. आणि तिसरा प्रश्न आहे, तुला मागे टक्कल का आहे? त्याचं उत्तर असे की संधी निघून गेल्यानंतर तिच्या मागे कितीही धावलो तरी हाती टक्कल शिवाय काहीच लागत नाही. म्हणजे संधीला समोरून येताना पाहतात, तिला धरतात, त्याच्या हाती संधी लागते आणि ते जीवनामध्ये यशस्वी होतात. योनाने निनवेला न जाता तो घाबरला. त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली, कारण त्या ठिकाणी आसुरी भयंकर विचित्र असे लोक त्या ठिकाणी राहत होते आणि त्यामुळं योना घाबरला. तो
तार्शिशच्या जाणाऱ्या जहाजामध्ये बसला. परंतु आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याला कसे संकट आले आणि त्याला तिथे खलाशांनी, इतर लोकांनी त्याच्या नावाची चिठ्ठी मिळाली की कोणामुळे हे संकट आलं. समुद्रामध्ये वादळ सुटलं तेव्हा त्याच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्याला त्यांनी काय केलेलं आहे, समुद्रामध्ये टाकून दिलेलं आहे. परंतु देवाला त्याची योजना पूर्ण करायची होती. एक मोठा माणसा त्या ठिकाणी आला, योनाला त्याने गिळलं आणि त्या ठिकाणी योना माशाच्या पोटात राहिलेला आहे. तो 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटामध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याने परमेश्वराला पश्चातापाची प्रार्थना केलेली आणि त्यानंतर माशाने त्याला निनवेच्या ठिकाणी आणून सोडलेले आणि तो आरोळी देत निनवेच्या सर्व ठिकाणी फिरला. त्याने लोकांना संदेश दिला की 40 दिवसाचा अवकाश आहे आणि नंतर निनवे धुळीस मिळेल. प्रियानो, त्याची ही आरोळी ऐकून निनवेतल्या लोकांनी, तेथील राजाने पशु पक्ष्यांसहित त्या ठिकाणी उपवास केलाय, परमेश्वराचा धावा केलाय, पश्चातापाची प्रार्थना केली आणि ते आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या दुष्टपणापासून, कुकर्मापासून मागे फिरले. आणि जेव्हा हे परमेश्वराने पाहिलं तेव्हा परमेश्वर अतिशय संतुष्ट झाला. त्याने या निनवेच्या लोकांचा नाश केला नाही, त्यांच्यावर कोणतेही अरिष्ट आणले नाही. प्रियानो, निनवेच्या लोकांनी योनाकडं, देवाकडं कोणतंही चिन्ह मागितलं नाही, तर फक्त त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं तारण साधून घेतलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त या अध्यायात म्हणते की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, पण योना संदेश त्याशिवाय तिला दुसरं चिन्ह मिळणार नाही. निनवेच्या लोकांनी संधीचा फायदा करून घेतला. आजही आम्ही जगाची परिस्थिती पाहिली तर येशू ख्रिस्ताने मत्ते 24 मध्ये शेवटच्या काळाची जी चिन्ह सांगितली ती पूर्ण होताना आपण पाहत आहोत. येशू ख्रिस्ताचे द्वितीय आगमन जवळ आले यावरून आपल्याला कळतं आणि यावर आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच प्रियानो, आपण आपल्या पापाचा अंगीकार करूया, पश्चाताप करून तारण साधूया. कारण निनवेचे लोक जे तारण पावले त्या ठिकाणी वचन सांगते की ते सुद्धा न्यायाच्या दिवशी उठून विश्वास न ठेवणाऱ्या पिढीला दोषी ठरवतील. योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात राहिला होता. आपण पाहतो की निनवेच्या लोकांना त्याने तारणाचा मार्ग दाखवला. जसा योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात राहिला, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त सुद्धा 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहिला. योनाला माशाने बाहेर टाकले, तसेच येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुनरुत्थित झाला. योना हे येशूचे मृत्यू, दफन आणि पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. येशू ख्रिस्त मृत्यू पावला, 3 दिवस 3 रात्र तो कबरेत राहिला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. तो मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. त्याने शिष्यांना, अनेक लोकांना 40 दिवस दर्शन दिले
आणि नंतर सर्वांच्या देखत तो स्वर्गात घेतला गेला. प्रेषितांची कृत्ये 1:11 आपण पाहतो की तो जात असताना आकाशवाणी झाली की अहो गलिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहता? तुम्हापासून वर घेतला गेला तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात वर जाताना पाहिले तसाच तो पुन्हा येईल. आणि म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्त द्वितीय आगमनात आम्हाला त्याच्याबरोबर स्वर्गात नेण्यासाठी येणार, या विश्वासात आम्हाला जी तारणाची संधी आहे ती साधून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढील वचनात येशू म्हणतो, योनापेक्षा थोर असा कोणी येथे नाही. होय प्रियांनो, याचा अर्थ योना हा देवाचा संदेष्ट होता, पण येशू देवाचा पुत्र होता. योना देवाचा संदेश घेऊन गेला, येशू आमच्यासाठी स्वतः तारण घेऊन आला. म्हणून प्रभू येशू योनापेक्षा थोर आहे. योनाने फक्त नाश होईल अशी आरोळी निनवे शहराला दिली. येशू म्हणाला, पश्चाताप करा, मी तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आहे. योनाची आरोळी ऐकून लोकांनी गोंडपाट नेसून उपवास केला, पण येशू ख्रिस्ताने अद्भुत चमत्कार केले. तरी लोकांनी, शास्त्री पुरुषांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, आणि म्हणून न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक यांना दोषी ठरवतील. प्रियांनो, आम्ही ही चूक करू नये. वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो. प्रत्येक क्षणी तो आमच्या बरोबर असतो. आमची प्रत्येक परिस्थिती तो बदलतो, आणि त्याचा अनुभव तो किती चांगला आहे याचा आम्हाला देत असतो. आणि सर्वांपेक्षा तो थोर, महान असा परमेश्वर आहे. 42व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की दक्षिणेची शबा राणीविषयी बोलत आहे, जी स्वतः अतिशय ज्ञानी, हुशार होती. तिने स्वतःच्या देशामध्ये शल्मोनाच्या बुद्धीविषयी, ज्ञानाविषयी ऐकलं. त्याच्या न्यायाची, त्याच्या उत्कृष्ट राज्यकारभाराची आणि त्याने बांधलेल्या परमेश्वराच्या सुवर्ण मंदिराची कीर्ती तिने ऐकली. तेव्हा या सर्वांची प्रचिती पाहण्यासाठी, खरं खोटं पाहण्यासाठी शल्मोनाच्या ज्ञानाच्या शोधात ती एवढ्या लांबचा प्रवास करून उंटावरून आपल्या मोठ्या लवाजमासकट यरुशलेमला आली. तिचा दुसरा हेतू होता की मी कूट आणि कठीण प्रश्न शल्मोनाला विचारून त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेईल. आणि जेव्हा तिने त्याचे अफाट ज्ञान पाहिले तेव्हा ती थक्क झाली. एवढेच नव्हे तर त्याने बांधलेले मंदिर, त्याचा दरबार, त्याचा राज्यकारभार, त्याचे मानकरी, कारभारी पाहून ती इतकी भारावली की शल्मोनाचे कौतुक करून ती म्हणते, 1 राजे 10 अध्याय आणि 7 ते 9 या वचनात, की जे मी तुमच्याविषयी ऐकले त्यावर माझा विश्वास बसेना, पण प्रत्यक्ष येऊन पाहिले तर सर्व काही कितीतरी पटीने अधिक आहे. धन्य आपले लोक, धन्य आपले सेवक, जे सतत आपल्या पुढे उभे राहून आपल्या शहाणपणाचा फायदा घेतात. आणि पुढे ती म्हणते की ज्या परमेश्वराने तुम्हाला न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी तुम्हाला इस्रायलाचा राजा केले, तो आपला परमेश्वर धन्य, असे म्हणून तिने परमेश्वराचे गौरव केले. प्रियांनो, शल्मोन इस्रायलचा राजा होता, पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त
राजांचा राजा आहे. तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व ज्ञानाचा उगम आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की शल्मोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा कोणी म्हणजेच येशू ख्रिस्त आहे. शबाच्या राणीने परमेश्वरावर विश्वास ठेवला, त्याचा स्वीकार केला आणि न्यायाच्या दिवशी निनवेच्या लोकांप्रमाणेच ती सुद्धा अविश्वासू लोकांना दोषी ठरवेल. म्हणजेच न्यायाच्या दिवशी तिची श्रद्धा, देवाविषयी उत्सुकता आणि प्रतिसाद हे त्या अविश्वासू लोकांच्या विरोधात साक्ष देईल. प्रियांनो, परमेश्वराने तर आमच्या हातात ज्ञानाचा महान असा खजिना हे बायबल दिलेले, यासाठी की आम्ही त्यातील वचन वाचावीत, त्यावर मनन करावं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, त्या विश्वासात अधिक आणि अधिक बळकट व्हावं आणि पश्चाताप करून आपलं तारण साधून घ्यावं. न्यायाच्या दिवशी आम्ही दोषी सापडू नये, आमचा नाश होऊ नये, म्हणून आजच आम्ही पश्चातापाच्या संधीचा फायदा घेऊन सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहतो, गिदोनाने परमेश्वराकडे 2दा चिन्ह मागितले, जमीन कोरडी आणि लोकर ओली कर. जमीन ओली, लोकर कोरडी कर. आणि देव आम्हाला कधी अशी संधी देतो. म्हणून गिदोनाप्रमाणे, शास्त्री पुरुषाप्रमाणे आणि मिसरच्या खारोप्रमाणे आम्ही चिन्ह मागून त्या परमेश्वरावर, येशू ख्रिस्तावर अविश्वास दाखवू नये. योहान 20:24-29 मध्ये आपण पाहतो की शिष्य प्रभू येशूचा शिष्य थोमा याच्याविषयी आपण त्या ठिकाणी पाहतो की पुनरुत्थित येशू ख्रिस्तावर त्याने त्याच्या हातावरचे व्रण आणि कुशीत हात घातल्या वाचून विश्वास ठेवला नाही. तेव्हा प्रभू येशू त्याला म्हणतो, विश्वासहीन असू नको तर विश्वास धरणार आहेस. पाहिल्या वाचून जे विश्वास ठेवतात ते धन्य. प्रियांनो, आज प्रभू आम्हाला धन्य म्हणेल का? आज आम्हाला आत्मविश्वास, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो का? प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो का? त्याच्या पुनरुत्थानावर आणि द्वितीय आगमनावर आमचा विश्वास आहे का? सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी पश्चातापाची जी संधी आम्हाला आजही आहे, तिचा आम्ही फायदा करून घेत आहोत का? आणि देवाच्या वचनानुसार, आज्ञेनुसार आम्ही आपलं जीवन जगत आहोत का? आजचे वचन आम्हाला शिकवते, प्रभू येशूकडे चिन्ह मागू नका, तर त्यावर विश्वास ठेवा, कारण त्याचे पुनरुत्थान हेच सर्वात मोठे चिन्ह आहे. जो त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही. म्हणून प्रियांनो, चमत्कार शोधणारे नव्हे तर येशू ख्रिस्ताबरोबर विश्वासाने चालणारे आपण बनूया. परमेश्वर करो ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आमेन.